नमस्कार मित्रांनो, तर आज आपण महाराष्ट्र राज्याचे ई-निविदा अर्थात ई-टेंडर्सचे जे पोर्टल आहे त्याची माहिती घेणार आहोत. ई-टेंडर भरण्याकरता तुम्हाला बाहेर 2000 ते 5000 रुपये चार्ज करतात. या लहान व्हिडिओ मार्फत तुमचा तो खर्च वाचणार आहे. यामध्ये शिक्षण घेऊन तुमचे खूप फायदे देखील होतात, ते म्हणजे तुम्ही तुमचे स्वतःचे टेंडर भरण्याचे ऑफिस देखील टाकू शकता. तुम्ही तुमचा बिझनेस सुद्धा करू शकता. तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, म्युनिसिपल कॉर्पोरेशन तसेच मंत्रालयाचे देखील निविदा भरू शकता. हे शिकल्यानंतर तुम्ही नक्कीच एक यशस्वी उद्योजक बनू शकतात. याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला तांत्रिक लिफाफ्यामध्ये जे डॉक्युमेंट्स कशा प्रकारे अपलोड करायचे त्याबद्दल माहिती होते व फायनान्शियल एन्व्हॉल्पची गुप्तता परटणे गुप्तच राहते. हा कोर्स बाहेर करण्यासाठी काही इन्स्टिट्यूशन्स 10,000पर्यंत चार्ज करतात. आपण ते फ्रीमध्ये देतोय, त्या बदल्यात एक छोटासा लाईक नक्कीच कराल आपल्या व्हिडिओला, यात काही वादच नाही. तर आपण सुरू करूयात. महाराष्ट्र राज्याचे आधीचे टेंडर प्रत्येक डिव्हिजनचे म्हणजे पाणी पुरवठा मंत्रालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका यांचे स्वतंत्र त्यांच्या वेबसाईटवर जाऊन पाहावे लागत. आता ते सगळे एकाच पोर्टलवर मिळतात व येथेच भरले जातात. त्यामुळे वेळही वाचतो आणि पूर्ण गुप्तताही पाळली जाते. ते टेंडर प्रक्रिया पाहण्यासाठी www.mahatender.government.in वर जावे लागते. सर्वप्रथम आहे ते MIS रिपोर्ट. ते आपल्या जास्त काही उपयोगी नाही. ते फक्त गव्हर्नमेंट ऑफिशियल्स म्हणजेच फक्त सरकारी अधिकारी वर्गाकडेच त्याची ॲक्सेस असते. त्याकडे आपण आत्ता जाणार नाही. त्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे, तो पाहावा. नंतर पुढे त्या खाली पहा टेंडर बाय लोकेशन आहे. गावाचे किंवा एखाद्या स्पेसिफिक ठिकाणचे लोकेशन वरून टेंडर सर्च करायचे असेल तेव्हा याचा खूप उपयोग होतो. उदाहरण बघा. आपण उदाहरणमध्ये पुणे सर्च करून कॅप्चा फिल करून सर्च करूयात. संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या लोकेशनचे टेंडर अवेलेबल होतात. तसेच आपण इतरही लोकेशनचे टेंडर सर्च करू शकतो. परंतु याला काही मर्यादा आहेत. त्या टेंडर नोटीसमध्ये त्या लोकेशनचा मेन्शन असणे गरजेचे आहे. जर ते नसतील तर तेथील लोकेशनवरील टेंडर आपल्याला दिसत नाहीत. त्यामुळे याचा वापर खूप कमी प्रमाणात होतो. त्यानंतर आहे ते म्हणजे टेंडर बाय ऑर्गनायझेशन. यामध्ये आपण झेडपी, नगरपालिका, PWD, महानगरपालिका यांचे तसेच वेगवेगळ्या 153 प्रकारे त्या ऑर्गनायझेशननुसार आपण टेंडर सर्च करू शकतो. यामध्ये सांगण्यासारखे खूप आहे, परंतु आज एवढ्यावरच थांबतो आणि मुफ्त का ज्ञान बंद करतो. धन्यवाद.